बाहेर, चेंडू होतोय फरार, चौकार. पाहायला मिळाला, ते जीवनदान मिळालंय आणि त्या संधीचं सोनं मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. पुढचा बॉल खोला टाकलाय. पहिल्या गेल्या तर फुललेचा चेंडू होता. काहीतरी आपण पाहिलं नवं करण्याचा प्रयत्न नक्कीच मानस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता श्रीनंदच्याकडून, मात्र तो मानस कुठेतरी असफल ठरलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये घडली आहे. धावसंख्येचा विचारला, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 6 आकड्यावरती. पुढचा बॉल इथे मात्र सुंदर फटका पाहायला मिळालाय. चेंडू होतो फरार, घासत पुसत जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर. खाली धक्का लागलाय, अर्थात श्रीनंद मैदानाच्या बाहेर होत आहेत. OUT पाहिलं गेलं तर श्रीनंद मात्र इथे खेळीचा अंत धरलाय. आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये, या हंगामामध्ये, या पाहिलं गेलं तर या खऱ्या अर्थानं तसेच आपण पाहिलं तर कोरड असोसिएशन मधील एक खऱ्या घातक खेळाडू अर्थात राज बिरगावळे साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या या स्पर्धेच्या वतीने ते केला जाईल. मी अध्यक्षांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हातानं त्यांचा यथोचित शुभ सन्मान येथे करायचा आहे. त्यांना मायाची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित शुभ सन्मान आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आपल्या या अतिथी व्यासपीठावर नक्कीच केला जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झाले. आपण पाहिलं गेलं तर नितेश यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू नक्कीच फेस केला गेला. नितेश मुंडे यांना आपण पाहतोय. एकाच ह्या चेंडूमध्ये मात्र एक सिंगल धाव आली आहे आणि एका धावीने मात्र षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ मात्र संपला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जो मात्र पोहोचते ती अर्थात 11 आकड्यावरती. मित्रांनो पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये ज्याच्या खऱ्या अर्थानं एक सार्वत्रिक बोली ज्याच्या नावावरती राहिली होती तो आता श्रीनंद आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर आपल्याला नक्की जाताना पाहायला मिळाले. तब्बल पाहिलं गेलं तर 18,000 पॉईंटची बोली नक्कीच त्याच्या नावावरती राहिली. असा खरेदी केलेला हा खेळाडू आज मात्र जास्तीचा कारणामा याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाला नाहीयेत आणि आता मात्र पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं डगआउट मध्ये जाऊन आराम फरमाताना आपल्याला पाहायला मिळालेत. आता तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. ते अर्थात नितेशांना आपण पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सिंगल घेतली आहे आणि आपलं वैयक्तिक खातं इथे मात्र ओपन केलं गेलंय. जो मैदानाच्या आतमध्ये सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मागवती मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मयूर यांना आपण पाहतोय. मयूर खैरी यांना आपण पाहतोय. तर स्ट्रायकेट मध्ये आपण पाहिलं तर नितेश मुंडे यांना आपण पाहतोय. त्यांच्या समेत आपण पाहिलं गेलं तर सलामीला फलंदाज रुपेश पवार यांना सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पहिला बॉल ते आक्रमण केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जंगी स्वागत मैदानाच्या आतमध्ये केलाय. ज्या पावलाने चेंडू मैदानाच्या आतमध्ये हातात चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर आता सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. 6 धाव्यांसाठी हा येतोय दर्जेदार षटकार.
आलाय पहिल्या चेंडूवरती इथे मात्र आक्रमण केलं गेलं 6 धावा फलकावरती इथे मात्र ऍड केल्या गेल्यात पुढचा बॉल इथे मात्र कमी गतीचा पाहायला मिळाला चेंज ऑफ फेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला मित्रांनो आयुष्य असो व क्रिकेट परिवर्तन करणं गरजेचं आहे आणि ते परिवर्तन खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय कारण जेवढे बदल मैदानाच्या आतमध्ये कराल आयुष्यामध्ये कराल तेवढे नक्कीच कुठेतरी फायदे नक्की ठरतात आणि ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले गोलंदाज मयूर याच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर कारण पहिल्या गोलंदाज हा तेव्हाच नावा रूपाला येतो जेव्हा त्याच्याकडे विविधता असते आणि ती खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे पुढचा बॉल पुन्हा एकदा आडवा बाट खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहेत कोणती चुकी होत नाहीये विकेटचं पतन आणखीन एक गडी बाद धक्का लागतो तो दुसरा नितेश मैदानाच्या बाहेर ओम ठाकूर यांच्या माध्यमातून मात्र हा झेल टिपला गेला एक चांगला झेल टिपला गेला एक चांगला जजमेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थाने इथे फलंदाज नितेश मात्र माघारी परतलेत त्याला नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल होत आहेत ललित जाधव यांना आपण पाहतोय माफ करा ललित पवार यांना आपण पाहतोय मैदानाच्या आत दाखल झालेत षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल पुढचा बॉल अर्थात पहिला बॉल इथे मात्र फेस करतील पहिला बॉल इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला एक सबमरीन डिलिव्हरी नक्कीच पाहायला मिळाली पाण्याच्या खालून पाणबुडी ट्रॅव्हल व्हावी ना त्याच प्रकारे चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि उर्वरित काम केलंय ती अर्थात यष्टीरक्षकानं डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय गोलंदाज आपण पाहिलं की तर मयूरच्या माध्यमातून षटक इथे हाताळलं जात आहे धाटाव एक्सप्रेस म्हणून नक्कीच नावा रूपाला आलेला हा गोलंदाज अर्थात मयूर खैरे यांना आपण पाहतोय नक्कीच आपल्या असोसिएशन मध्ये एक दमदार कामगिरी नक्कीच एक चमकदार कामगिरी नक्कीच वेळोवेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे पुढचा बॉल इथे मात्र बॅकफुटला गेला चांगला फटका खेळला कव्हरच्या दिशेला चेंडू होतोय फरार सीमारेषेच्या बाहेर चौकार वरती 21 धावा फलकावरती लागलाय षटकात अजून येऊन पाहिलं तर एका चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल पुढचा बॉल समोरच्या दिशेला फटका जरूर फटलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अजय मोरे पाहायला मिळेल चांगला झेल टिपला गेलाय आणखीन एक खेळाडू बाद अर्थात ललित पवार मैदानाच्या बाहेर काढलाय चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी पाहायला मिळालाय दोन्ही ऐकून आपल्याला पाहायला मिळेल चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगतंय
पुढचा बॉल खोलात टाकलाय. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिल्यांदा मंदारेंना पहिला चेंडू हाताळल्याच्या नंतर मात्र पहिल्या चेंडूवरती इथे मात्र 6 धावा आल्या. त्या अर्थात आपण पाहिलं रुपेशांच्या बॅटमधून या 6 धावा आल्यात आणि तदनंतर मात्र हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. आपण पाहिलं दोन्ही कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहिले की तर मंदार आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या अगेन्स्ट रुपेश आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला बॅटल, दोन्ही कर्णधार, दोन्ही संघाचे तारणहार, दिशा दर्शक, हे चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. इथे मात्र रुपेश यांचा पार्ट मात्र जड आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या बॉलवरती. पुढचा बॉल इथे मात्र पल्लू पाहायला मिळालाय. चेंडू होतोय फरार. 7 धावे, माफ करा 4 धावेसाठी. चेंडू मात्र सीमार केलाय 4 धाब्यांसाठी. पुढचा बॉल, पुढचा बॉल पुन्हा त्या दिवसात आपण पाहिलं शैलीत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांकडे पाहिलं गेलं. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आणि त्या अधिकाराचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. पंचांकडे न्याय मागण्याने नक्कीच अपील केली गेली, मात्र अपील इथे फेटाळून लावली. एक तेरी तो एक मेरी. मात्र आज मात्र गुणलेखकांच्या माध्यमातून सुद्धा काही आमच्यापर्यंत शब्दांची खऱ्या अर्थानं भरणा आम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. शब्द नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. नक्की त्यांचं नक्कीच खूप सारं कौतुक असेल. जाऊ मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट म्हणून पाहतोय. पुढचा बॉल आक्रमण केलाय. क्षेत्ररक्षक येतात टीम मधून, कोणती चुकी होत नाहीये. इथे मात्र कर्णधार मात्र महागारी परत आहेत, अर्थात रुपेश मैदानाच्या बाहेर. बाजूला रुपेश स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आले. सलामीला पण येताना पाहायला मिळाले. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. संघाची चांगले टोटल आपल्याला अकरा नक्कीच पाहायला मिळाले. त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये खेळ मैदानाच्या आतमध्ये घडला आणि इथे मात्र आपली विकेट गमावली गेली, कारण दुसरा कर्णधार अर्थात मंदार आपल्याला पाहायला मिळाले. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला, कारण एका बाजूला पहिले धावा येत होताना पाहायला मिळाले. कुठेतरी या धावा रोखण्याचं काम इथे मात्र गोलंदाज करायचं होतं आणि ते मात्र इथे नक्कीच केलंय आणि रुपेशानं मैदानाच्या बाहेर मात्र धाडले. नवीन फलंदाज दाखल झाले, ते अर्थात सार्थक्याने आपण पाहतोय. पहिला बॉल इथे मात्र फेस करतील. पहिला बॉल इथे मात्र फेस करता बॅटची मात्र लिडिंग गेज लागली होती. एसटी रक्षक मात्र चुकी करतायत. पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक 3 इथे मात्र संपलाय. 18 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केलाय तर धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 27 आकड्यावरती. तसेच मित्रांनो शामवीजीचा 11 ह्या संघाचे संघमालक आदरणीय सन्माननीय तेजस देवजी विचारे साहेब यासुद्धा नक्कीच शुभ सन्मान येथे केला जाईल. मी सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आणि मी आयोजकांना विनंती करतो, आपण अर्थात आपल्या असोसिएशनचे लाडके अध्यक्ष राजेंद्र जाधव साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं त्यांचा यथोचित शुभ सन्मान आपल्या स्पर्धेच्या वतीने ते करायचा. त्यानुसार मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित शुभ सन्मान आपल्या स्पर्धेच्या वतीने इथे मात्र केला जाईल. मित्रांनो आपण चालू असलेली मॅच आपण पाहतो. एका बाजूला संघ येतो अर्थात रॅम्बो फायटर धाटाव आणि त्यांच्या आगे जाऊन पाहिलं गेलं तर वियान एक्सप्रेस मुटोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं तर नाणे फेकत नशिबाचा कौल नक्की जिंकला तो अर्थात रॅम्बो फायटर धाटाव या संघानं. आणि प्रथम आपला एक पारंपरिक निर्णय मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं, अर्थात गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं गेलं ती वियान एक्सप्रेस मुटोली संघाला. आणि प्रथम फलंदाजी करत असताना पाहिलं तर मुटोली संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती लागली ते अर्थात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती इथे मात्र लागल्यात. माफ करा 31 धावा धावफलकावरती इथे मात्र लागल्यात.
चला नवीन गोलंदाजी मागवती इथे मात्र सज्ज होताना पाहायला मिळत आहेत सागर यांना आपण पाहतोय. आपण पाहिलं गेलं तर सागर बाई त्यांना आपण पाहतोय ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये नक्कीच आपण त्यांना पाहतो. नवीन गोलंदाज आपण पाहतो सागर यांना आपण पाहतो. पहिला बॉल मध्ये फटका नक्कीच फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. इथे मात्र मागील षटकामध्ये पाहिलं तर नक्कीच ओमेन चांगला झेल टिपला होता. आता मात्र थोडस गडबड मात्र पाहायला मिळाली आणि साधा सोपा झेल मात्र इथे नक्कीच निसटलाय. मित्र मी जेव्हा जेव्हा समालोचन करतो तेव्हा नक्कीच मी ही बाब झाल्याचं पण आणतो की आपण जर क्षेत्ररक्षण करत असाल तर आपला आउटफिट मध्ये नक्कीच आपला हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं असावं लागतं. चेंडूवरती आपली शेवटपर्यंत नजर असावी लागते. कुठेतरी मात्र त्याचा अभाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांनी मात्र कवायत केली आहे आणि इशारा आमच्यापर्यंत दर्शवला की हे मात्र अवंत स्वरूपाची धाव असेल. गोलंदाज मात्र दंडित केले गेले. अवंत स्वरूपाची धाव मात्र धाव फलकावरती येथे ऍड केली जाईल. एका धावेने नक्की धाव मध्ये पुढे सरसावलंय. धाव संख्येचा पोहोच अर्थात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धाव फलकावरती येथे मात्र लागल्यात. पुणे तर गोलंदाजी बागवती गोलंदाज सज्ज होता सागर बाई त्यांना आपण मात्र पाहतो. पुढचा बॉल नक्कीच समोर नक्कीच खेळून काढला. एक धाव तर नक्कीच पूर्ण तो दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय. थोडासा खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये घडला आणि इथे मात्र या 2 धावा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धावेने पुन्हा एकदा धाव पुन्हा एकदा पुढे सरसावतंय वधारतंय. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 36 आकड्यावरती. 36 लॉस ऑफ 4 विकेट ही धावसंख्या आपण मात्र प्रथम बॅटिंग करत असताना वियान एक्सप्रेस मुठवली संघाची ही धावसंख्या आपण धावा फलकावरती येते मात्र पाहतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंचांकडे नक्कीच अपील केली गेली. पंचांनी मात्र सांगितले कुठेतरी या इष्टांना मात्र मिस करताना पाहायला मिळाले आणि फलंदाज मात्र येथे सुखरूप होताना पाहायला मिळतात. एक सिंगल धाव आली आहे. एक सिंगल धाव येताना मात्र पाहायला मिळते. पहिला तसं ही जोडी मैदानाच्या पाहायला मिळते. एका बाजूला निखिल आणि त्यांच्या समवेत सार्थक. इथे मात्र सुंदर फटका सजवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक मात्र झेल टिपतायत मात्र चुकी करतायत आणि चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर.
धावा असतील. हा निर्णय सगळ्यांसाठी सारखा असणार आहे मित्र. कोणत्याही संघावरती इथे मात्र अन्याय केला जाणार नाहीये. आयोजकांच्या वतीने याची मात्र दक्षता नक्कीच घेतली गेली आहे. सो प्लीज आपण सुद्धा कोऑपरेट करा. कोणत्या प्रकारचा आपण सुद्धा गालबोट आपल्या स्पर्धेला नक्की लागणार नाही याची मात्र आपण दक्षता घ्यायची आहे. चला प्लीज थोडस चला अध्यक्षांना विनंती करतो आपण सुद्धा बाहेर यायचंय. चला बाकीचे आणि खेळाडू सोडून बाकीचे सगळ्यांनी बाहेर व्हायचं. चला या. चला धाटाव संघ सोडून बाकी सगळ्यांनी बाहेर व्हायचंय. चला मित्रांनो विनंती करतो मी प्लीज बाकीच्या आणि सर्वांनी बाहेर यायचं प्लीज या. आणि या 15 विनंती करतो आपण सुद्धा सामन्याला सुरुवात करायची आहे. ब्रेक देऊ नका आपण सामन्याला. चला धाटव संघाचे खेळाडू सोडून बाकी कोणीही मैदानाच्या आत थांबणार नाही. मी सर्व आयोजकांना अध्यक्षांना सगळ्यांना विनंती करतो की आपण मैदानाच्या बाहेर या. चला प्लीज. चला रोशनजी पवार आपण सगळ्यांनी बाहेर या. चला प्लीज फास्ट या. चला मी पंचांना विनंती करतो आपण सामन्याला सुरुवात करा. चला मित्र पंच निर्णय अंतिम असणार आहे. जर आपण सामन्याला असा व्यत्यय आणला तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाईल आणि त्यानंतर मात्र आपली कोणतीही बाब स्वीकारली जाणार नाही. तर आयोजकांच्या वतीने आपल्याला 5 धावांची पेनल्टी असेल. सो प्लीज विनंती करतो आपण सामन्याला कोणत्या प्रकारचा व्यत्यय आपण इथे आणू नका. जर आपण असाच व्यत्यय आणला तर मात्र आपल्याला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. आपल्याला पॅनलाइज केलं जाईल आणि त्यानंतर मात्र आपली कोणतीही बाब इथे मी स्वीकारली जाणार नाही. मी पुन्हा एकदा आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. जर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावायचं असेल तर मात्र आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. चला मी पंचांना सुद्धा विनंती करतो प्लीज आपण सामन्याला सुरुवात करा. धावसंख्या झाली ती अर्थात 6 धावा आहे. 6 धावा. चला पंचाने निर्णय दिलाय आणि तो असं कमिटीच्या वतीने मी आपल्यापर्यंत नक्की पोहोचवतोय.
शांभवी जिजाचा जो खेळाडू आहे त्यांनी मैदानाच्या बाहेर या नाही तर तुमच्या टीमला 5 रनाची पेनल्टी फिक्स आहे. शांभवी जिजा संघाचा जो खेळाडू आहे त्यांनी मध्यस्थी करायला जाऊ नये. तुम्ही बाहेर या नाही तर तुम्हाला 5 रनाची पेनल्टी आहे फिक्स. अरे बाळा, तो टीमच्या बाहेरचा आहे. मी त्याचा बोललो, मी बाकीचा नाही तुला काय बोललो. 2 मिनिटं थांब.
धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 37 या आकड्यावरती. चला आता मात्र पंचांना विनंती करतो आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची, कारण खूप वेळ आपण घेतला या सामन्यासाठी. चला जाऊ मैदानाच्या आतमध्ये. सार्थक आणि निखिल ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. स्ट्राईक मध्ये आपण पाहिलं गेलं तर पहिला बॉल आपण पाहिलं गेलं तर इथे मात्र पंचांनी कवायत केली. व्हाईट बॉल आपल्या इथे मात्र पाहायला मिळाला. ते अवंत स्वरूपाची धाव इथे मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल. या अवंत स्वरूप धावेने धावफल नक्कीच पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 38 या आकड्यावरती. चला 38 धावा धाव फलकावरती लागल्यात. आपण पाहिलं तर सर्वेश आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक मध्ये पाहिलं गेलं तर सर्वेश आणि नॉन स्ट्राईक मध्ये निखिल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तो गोलंदाजी मार्गवरती सागर यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे मात्र यू मिस आय विल डेफिनेटली फलंदाज होत आहेत बाद. सर्वेश मैदानाच्या बाहेर. अर्थात सागर यांच्या गोलंदाजा पहिला बॉल इथे मात्र फेस केला जाईल. पहिला बॉल इथे मात्र फेस करताना मात्र तो दिशाईन जोडी इथं मात्र पाहायला मिळाला. अवंत स्वरूपाची धाव येत असताना पाहायला मिळाली. आणि अवंत स्वरूप धावे नक्की धावला पुन्हा पुढे सरसावलंय. 39 धावा. पुढचा बॉल समोर नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील, फेकी करतील, तद्वर मात्र एक सिंगल धाव. एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. एका धावेने मात्र धावफलक पळत्र पुढे सरसावतोय. 40 धावा धावफलक त्याला प्रथम बॅटिंग करताना पाहिलं गेलं तर विहान एक्सप्रेस मोठवली संघाची धावसंख्या मात्र आपण धावा फलकावरती मात्र इथे पाहतोय. तो गोलंदाजी करणारा संघ अर्थात रॅम्बो फायटर थाटाव हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. एक सिंगल धाव मात्र पुढे पाहायला मिळते. डीपमधून क्षेत्ररक्षक येतात, चेंडू पर्यंत पोहोचतील, फेकी करतील, तर मात्र चांगली रनिंग बॅटिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि इथे मात्र पंचने टेक्निकल टीमला मात्र पाचारण केलंय, कारण फलंदाज इथे मात्र सुखरूप आहे का हे मात्र आपल्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून इथे मात्र चेक केलं जाईल. आपण पहिले गेले तर थोडस गचाचे दशम पाहायला मिळालं. आणि त्या अनुषंगाने जिथे मात्र एक सिंगल धाव येते त्याचे मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केलं गेलं. एक चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. विचारांच्या पाहिलं गेलं तर देवाणघेवाण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाच्या माध्यमातून एकमेकावरती विश्वास नक्कीच दाखवला. आणि तो विश्वास दाखवत असताना मात्र ही दुहेरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला. माझा प्रयत्न नक्कीच सफल ठरलाय का हे मात्र आपल्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्या शंकेचं निरसन इथे मात्र नक्कीच केलं जाणार आहे.
थोडं निर्णायक क्षण आपण इथे मात्र पाहतो आपल्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून. आणि इथे मात्र टेक्निकल टीमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला की इथे मात्र फलंदाज सुखरूप आहेत. नॉट आउट आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धावा मात्र इथे पूर्ण, माफ करा 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात. तिसरी धाव इथे येताना कुठेतरी अंगलट येईल का हे चित्र निर्माण झालं होतं. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानात छातमध्ये पाहायला मिळाली आणि या 3 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धावेनिशी आपण संघाची धावसंख्या जाऊन पाहतोय ती अर्थात 43 आकड्यावरती. 30 षटकांचा अंत सुरू झालाय, माफ करा 4 षटकांचा अंत सुरू झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 43 आकड्यावरती. 5वा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय मोरे यांना आपण पाहतो. पहिला बॉल नक्कीच वेगवान चेंडू हाताळला गेला. उर्वरित काम केलं ते अर्थात एसटी रक्षकांना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो. पहिला बॉल इथे आपण पाहिलं गेलं तर डॉट चेंडू नक्कीच हाताळला गेलाय. स्लो षटक करता आपल्या गावरान भाषेमध्ये म्हटलं तर तोडफोड करणारं षटक इथे नक्कीच हाताळलं जात आहे. आणि ते मात्र पहिला बॉल इथे मात्र निर्धाव आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅट नक्कीच खेळून काढलाय. ऑलॉन द कर्मचारी क्षेत्ररक्षक नक्कीच आहे, थोडंसं फंबल नक्कीच जरूर होत आहेत. आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. इथे मात्र जेवढ्या धावा जमा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, कारण जेवढ्या धावा इथे जमा केल्या जातील तेवढी चांगली टोटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कारण समोरचा संघ आहे तेवढा मातब्बर संघ आहे, चांगला अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ अर्थात रॅम्बो फायटर धाटाव हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि संघासोबत आपल्याला 2 हात करायचे असतील तर मात्र चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. चेंडू नक्कीच लॉफ केलाय क्षेत्ररक्षक येतात आणि इथे मात्र जे नक्कीच टिपला गेलाय आणि इथे मात्र फलंदाज मंदार यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर स्वतः कर्णधार मंदार यांच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला. मित्रांनो म्हणतात ना कर्णधार त्यालाच म्हणतात ज्याच्याकडे त्याच्या विचारांना धार आहे, त्याच्या मैदानाच्या खेळाला धार आहे, संघाचा तारहार दिशा दर्शक असं मंदार आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगला झेल मात्र इथे टिपला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतो. आपण पाहिलं गेलं तर प्रसन्न यांना आपण पाहतोय. प्रसन्न यांना आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. पहिला बॉल इथे फेस करतील अजय यांच्या गोलंदाजीचा. लॉक षटकचा आपण षटक आपण पाहतो. पुढचा बॉल रिव्हर्स अडम करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत शेवटपर्यंत पोहोचतील. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने मात्र धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. ती अर्थात VNX मुठवली संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय ती अर्थात जाऊन पोहोचतीये 46 आकड्यावरती. 46 प्रथम बॅटिंग करत असताना मुठवली संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय. पुढचा बॉल वा सुरेख चेंडू ते मात्र पाहायला मिळाला. पडल्यानंतर अधिकची उचली घेतली आहे आणि उर्वरित काम केलंय ती अर्थात एसटी रक्षकानं. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. निर्धाव चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. इथे मात्र गोलंदाज अजय याचं मात्र कौतुक करावं लागेल. कारण पाहिलं गेलं मित्रांनो मी मगाशी म्हणालो की गावरान भाषेमध्ये म्हटलं तर तोडफोड करणारं षटक आहे. अधिकारी धावा जमा कराव्या लागणार आहेत आणि ते मात्र इथे करू देत नाहीयेत. इथे मात्र पंचाने इशारा दिला यस इट इज वाईड अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच कुठेतरी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न मात्र असफल ठरलाय आणि इथे मात्र गोलंदाजाला इथे मात्र दंडित केलं गेलंय. अवंत स्वरूपाची धाव फलकावरती इथे धाव इथे मात्र ऍड केली जाते. एका धावेने मात्र धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरसावतंय. कौतुक करावं लागेल ते अर्थ अजय याचं. पुढचा बॉल नक्कीच चेंडू उडवलाय हवेमध्ये. नक्कीच जरूर आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. निर्जस सर्वीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा तर मात्र इथे पूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का मात्र नाहीये. इथे मात्र 2 धावा समाधान मानावं लागते. पुन्हा एकदा आपण 2 धावेच्या आपण जर विचार केला आणि या 2 धावांनी मात्र षटक क्रमांक 5 अर्धा सत्र आपण पाहिलं तर पहिलं सत्र मात्र संपुष्टात आलंय. या 2 धावांनी आपण धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 49 आणि 50 धावांचं इथे मात्र लक्ष इथे ठेवलं गेलंय. चला 50 धावांचं इथे लक्ष असतं तर लक्षाचा पाठला कसा केला जाणार आहे आपण तो नक्की दुसऱ्या मध्ये पाहणार आहोत. तो तर देवा डीजेला संधी ऐकू एक सुमधुर संगीत.
चला मित्रांनो, आपण पाहिलं तर पहिलेच राऊंड पाहिलं तर 50 धावांचं लक्ष ठेवलंय ते, अर्थात रॅम्बो फायटर धाटाव्या संघासमोर. आणि या धावांचा पाठला कसा केला जाईल त्या दुसऱ्याचा तर नक्कीच आपण सारांश आपण नक्कीच आमचे साथी समालोचक किशोरजी कोकरे सरांचा आवाज आपण इथे ऐकणार. मी चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुन्हा एकदा मी विनंती करतो, अर्थात विवा सई 11 रोहिदास नगर आणि त्यांच्या अगेन्स्ट ओम पार्थ फायटर्स गोवे संघाला विनंती करतो की आपण दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती करतो आपण या. कारण मित्रांनो, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य असणार आहे. चला या. मी पपोदारांचं विनंती करतो आपण सुद्धा या आपल्या आपल्या शुभ हाताना. इथे आपण हे टॉस करणार आहोत. मित्र आपण पाहतोय अर्थात ही स्पर्धा, अर्थात गोवे कोलाड प्रीमियर लीग पर्व तिसरं आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं पहिला दिवस आपण इथे अनुभवतोय. चला मान्यवर मंडळी इथे उपस्थित झालेत. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण सुद्धा या. अर्थात रोहिदास नगर संघाचा संघनायक आणि गोवा संघाचा संघनायक. चला या मित्रांनो, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित यायचा आहे. तसेच मित्रांनो, आपला बॉल चॉईस सुद्धा नक्की इथेच केला जाईल, त्यामुळे आपण त्वरित या. कोणत्या प्रकारचा अधिकचा वेळ आपण इथे खर्च करू नका. तुर्तास आपण पुन्हा एकदा आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. तिथे आवाज आपण किशोर सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत आहे. गोवे कोलाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गोवे कोलाड प्रीमियर लीग 2026 हे तिसरं पर्व आहे. एक महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये विहान एक्सप्रेस मुठवले आणि त्यांच्या विरोधामध्ये लढत असताना रॅम्बो फायटर्स धाटाव या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळाली आहे. पहिला पूर्वार्धाचा डाव संपला, 49 बनवल्या, 50चं टार्गेट सेट केलंय. ओपनिंग पेअर आघाडीची सुरुवातीची प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतीये. एका बाजूला बाळा खैरे आणि सागर. 2 मिनिटं थांबवतो किशोर सरांना. तर इथे टॉस केला जातोय आणि इथे टॉस जिंकलाय तो, अर्थात सई वियांश सई 11 रोहिदास नगर झाला. दोन्ही संघांचं पुनरावृत्त अभिनंदन करतो. सर्वप्रथम रोहिदास नगर अपसंघाचं अभिनंदन. मी मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचंय. चला आपण इथं यायचंय. रोहिदास नगर संघाचे संघनायक. चला सर्वप्रथम आपलं अभिनंदन असेल, आपण नाणेफेक जिंकलात. आपला निर्णय काय असेल? आमचा निर्णय क्षेत्ररक्षण असेल. नक्कीच एक पारंपरिक निर्णय घेतला. सर आपण पाहिलं गेलं तर आज आपण संघाचे कर्णधार आहात. एक चांगली भूमिका आपल्याकडे आहे. आज नाणेफेक सुद्धा जिंकला, ते चांगला निर्णय सुद्धा आपल्या माध्यमातून घेतला गेलाय. ही स्पर्धा आपण पाहता, या स्पर्धेबद्दल आणि आपल्या आयोजन कमिटीबद्दल आपण नक्की काय सांगा? दरवेळी नक्कीच आयोजन चांगल्या प्रकारे करतात आणि प्रत्येक कमिटीवर जे जे कार्यकर्ते आहेत ते नक्कीच आपल्या मेहनतीने सगळं चांगलं नियोजन केलंय. खेळायला मजा येईल. नक्कीच आपण पाहिजे नक्कीच आपण चांगलं मनोगत व्यक्त केलं. मात्र आज आपला जो संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे त्या संघाबद्दल नक्कीच काहीतरी मनामध्ये असेल. काय आपलं मनोगत काय असेल की आपल्या संघाबद्दल आपण काय विचार केलाय, कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल? नियोजन असं काही केलेलं नाहीये. फक्त प्रत्येक संघ प्लेअरने जर आपले 100% दिले तर नक्कीच सामना आमच्या बाजूने विजय होईल. नक्कीच हे होते आपण पाहिलं तर रोहिदास नगर संघाचे कर्णधार, त्यांना ते खूप साऱ्या शुभेच्छा. मी विनंती करतो ओम पार्थ फायटर गोवे संघाचा संघनायक आपण सुद्धा यायचंय. सर्वप्रथम आपलं सुद्धा अभिनंदन असेल, कारण आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात आणि आज मात्र मनाविरुद्ध निर्णय आला, अर्थात नाणेफेक हारलात. आणि जर आपण नाणेफेक जिंकला असाल तर आपला निर्णय काय असता? आमचाही निर्णय क्षेत्ररक्षणच असता की आम्ही कमीत कमी रनापर्यंत रोखायचा प्रयत्न केला असता त्यांना. पण मात्र आज आपण पाहिलं की तर मनाविरुद्ध निर्णय आलाय, प्रथम फलंदाजी करण्याचा आहे. तर प्रथम फलंदाजी करत असताना काय मानस असेल, कितीपर्यंत धावा करण्याचा मानस असेल आपला? आमचा 65 ते 70 पर्यंत करायचा मानस असेल. चांगले आमच्याकडे पण चांगले बॅट्समन आहेत. टिनू आहे, शुभम आहे, दुसरा शुभम आहे. नक्कीच आपण पाहिलं की तर आपण सुद्धा चांगला खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि आपल्याला नक्कीच एक तोच प्रश्न विचारतो, कारण आपण मित्रांनो मोठी स्पर्धा पाहतोय, एक चांगलं एक दमदार आणि एक दिमागदार नियोजन आपण पाहतोय. या नियोजनाबद्दल आपलं मत काय असेल? नियोजन खूप छान आहे. नक्कीच नियोजन खूप छान आहे. त्यांच्या कमिटीचे सुद्धा धन्यवाद चांगलं नियोजन केल्याबद्दल. नक्कीच हे होते आपण पाहिलं गेलं तर गोवा संघाचे संघनायक, त्यांना देवा दोन्ही संघाला देवा खूप साऱ्या विजयाच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा. सेंटर ऑफ द न्यूज वियान सई 11 रोहिदास नगर संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जो पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे आवाज ऐकणार आहोत आमचे साथी समालोचक किशोरजी कोकरे सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. सिद्धेश सरांचा आवाज या पलीकडे आपण ऐकलाय.
मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे बाळा खैरे चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. मोठी फटकी तो सध्याच्या घडीला खेळतोय. यावेळेसचा बॉल मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावर बॉल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने पाहायला मिळाला जिथे फिल्डर तैनात करण्यात आले. बघा ना मैदानाच्या आतमध्ये बाळा खैरेची स्ट्रेंथ ओळखली आहे. बाळा खैरे म्हटलं की सातत्यानं ऑफसाईडच्या दिशेनं चांगले तो फटके खेळतो. पॉइंटच्या डोक्यावरनं डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये सातत्यानं त्याचा बॅटमधनं फटके पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने फिल्डिंगची व्यूहरचना देखील अगदी त्याच पद्धतीनं आखली गेली आहे. पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये 30 या सकटचा बाहेर फिल्डर पाहायला मिळाला तर 100 लॉंग ऑन मध्ये तैनात आहे. पहिलं षटक म्हटलं की P1 पॉवर प्लेचं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये बाळा खैरेचा खेळ आतापर्यंत अप्रतिम पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल समोर खेळले जिथे लॉंग ऑन तैनात आहे. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्यासाठी बॅटर परतले परंतु बाळा खैरेचा स्पष्ट नकार येत असताना पाहायला मिळाला. या बॉल वरती सिंगल आले. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. ललितचं हे पहिलं षटक आहे. ललितनं चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल अपवाद राहिला, वाईट राहिला परंतु तदनंतर तितक्याच वेगानं त्यानं कमबॅक देखील मैदानाच्या आतमध्ये केलंय. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने फटका खेळला गेला. बॉल डीप पॉइंट न गोळीच्या वेगानं फरार. या बॉल वरती देखील धावा मिळतील. 4 येतोय हा चौकार. पहिल्याचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये. 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 16 या अंकावरती पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा येत असताना ललितच्या विरोधामध्ये पाहायला मिळाल्या. सुरुवात दमदार बाळा खैरेने केली परंतु शेवट सागरच्या बॅटमधनं गोड होत असताना पाहायला मिळालाय. सागरच्या देखील बॅटमधनं चौकार आलाय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतील. नितेश मुंडे टीम स्वयंभू किल्ला संघाचा एक महत्वाचा गोलंदाज किंबहुना या असोसिएशनचं उपाध्यक्षपद ज्यांच्या खांद्यावरती आहे ते सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होत असताना नितेश मुंडे पाहायला मिळाले. 16 धाबा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये असताना पाहायला मिळाल्या. पहिलाच बॉल लेग स्टिक वरती आहे. अप्रतिम स्ट्रोक बाळा खैरेच्या बॅटमधनं. बॉल फाईन लेग क्लिअर. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने फरार. धावा या बॉल वरती देखील मिळतील. 4 चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. संघाची टोटल पुढे सरकली आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. पुढचाच बॉल समोरचा बॉल समोर उडवलाय. फटका मिस टाइम आहे. फिल्डर बॉलचा खाली बॉलचा स्क्रॅच. विकेटचं पतंग. पहिला धक्का. टीम रॅम्बो फायटर्स आटव संघाला. टीमचा तारणार टीमचा महत्वाचा खेळाडू बाळा खैरे बाद. आणि सुलतान टोला साधा बा. हल्ला बॉल त्याने केलाय. षटका ठोकलाय. समोरचा बॉल उडवलाय. लॉंग ऑन काऊ कॉर्नरचा मध्ये फिल्डर तैनात आहेत.
अप्रतिम कॅच अजय मोरे मैदानाच्या बाहेर. पद त्याच्याकडे दिलं, त्या विश्वासाला सार्थकी अशी कामगिरी देखील करावी लागणार आहे. सुरुवात दमदार बाळा खैरेने केली, त्यानंतर अजय मोरेच्या बॅटमध्ये देखील धावा येत असताना पाहायला मिळाला. अशा वेळेला मंदार मैदानाच्या आतमध्ये आलाय. मंदारला देखील मैदानाच्या आतमध्ये सागरची साथ द्यावी लागणार आहे. धावांचा पटला करायचा आहे. अप ट्रॅकर बोलतावरती हल्ला चढवायचं होतं, परंतु बॅटन बॉलचा संपर्क होणार नाहीये. अटॅकिंग इंटरने खेळण्याचा त्याचा माइंडसेट आहे. पॉझिटिव्ह इंटरने तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. टीमचा कॅप्टन आहे मैदानाच्या आतमध्ये मंदार साबळे. पहिलाच बॉल डॉट बॉल खेळत असताना तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 26 वरती धावा संख्या, 2 गडी बाद झालेत. षटक क्रमांक 2 चालू असताना शेवटचा अंतिम बॉल येणं या षटकामध्ये बाकी आहे. नितेश मुंडे कमबॅक केलं. पहिला बॉल वरती मोठा फटका आला, परंतु तदनंतर धावा देखील थांबवल्या. त्या पलीकडे विकेट देखील मिळवल्यात. स्लॉट मध्ये बॉल लॉप केलाय. खाली क्षेत्र आहे. बॉल काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मंदार साबळेचा बार. आला तर शेवटच्या षटकापर्यंत मॅच पाहायला मिळेल. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, कट केला. फिल्डर आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं फरार. धावा मिळतील या बॉल वरती देखील 4 येतोय. देखील स्वागत केलं गेलं. पण अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सागर यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. बॅकफुटला गेले, समोर स्टिअर करायचं होतं, कारण की बॅटरला माहिती आहे रन बॉल इक्वेशन आहे. प्रत्येक बॉल वरती सिंगल आली तरी या मॅच मध्ये मजबूत पकड करत असताना रामबो फायटर्स आटाव संघ पाहायला मिळणार आहे. हा बॉल डॉट डॉट बॉलच्या मदतीने धाव फलक थांबेल. 36 वरती धावा संख्या पाहायला मिळतीये. अजून देखील जिंकण्यासाठी 14ची आवश्यकता आहे. सार्थकचा बॉल गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. कोलबटप्पाचा बॉल समोर ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाले. बॉलर्स बॅक ड्राईव्ह सुद्धा गोलंदाज झाले. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॅकअपला चांगले पाहायला मिळाले. फिल्डर चांगले प्रयत्न करत असताना पाहायला मिळाले. एक सिंगल या बॉल वरती येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल 37 अंकावरती पाहायला मिळतीये. 37 आतापर्यंत बनवल्या गेल्या. पहिल्या 2 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं जास्तीच्या धावा येत असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 गोलंदाजांच्या विरोधामध्ये अटॅकिंग इंटरना बॅटर खेळले. अप ट्रॅकर बॉल मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. हास्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. बॅटची कडा घेतली. विकेट किपर थोडेसे कवयना फंबोलत असताना पाहायला मिळालंय. बॉल पकडायचा होता, अशा वेळेला स्टंप पकडले आणि स्टंप पकडल्यावरती विकेट मिळणार नाहीये.
कोणत्याही स्वरूपाची धाव नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 14 बॉलचा खेळ बाकी. 13 अजून देखील जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. 14 बॉल मध्ये 13 धावा. 37 वरती धावा संख्या पाहायला मिळतीये. 50 टार्गेट सेट केलं पाठलाग करत असताना पहिल्याच 2 षटकांमध्ये ऑलमोस्ट 50% धावांचा पाठलाग पहिल्याच 2 षटकांमध्ये केला होता. कारण राहिलं होतं की बाळाकरेनं अगदी दमदार सुरुवात केली. त्यानंतर अजय मोरे मैदानाच्या आतमध्ये आले. कमी बॉल खेळले परंतु जास्तीच्या धावा त्यांच्या बॅटमध्ये येत असताना पाहायला मिळाल्या आणि ती जमेची बाब राहिली. फुल टॉस बॉल त्यावरती त्याला करायचं होतं परंतु बॉल निसटला. बॉल लॉंग स्टॉपला नो स्टॉप म्हणत बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईट +4. अशा एकंदरीत 5 धावा दाफलकावरती आल्या. संघाची टोटल 42 वरती आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता 8 धावेची आहे. फुल टॉस बॉल समोर फटका प्रतिम एक्झिक्यूट केला गेला. लॉंग दी कार्पेट लॉंग ऑन तैनात. सिंगल पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला. यस दुसरी देखील धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येत असताना पाहायला मिळेल. 2 धावा आल्या. 2च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकेल. धावफलकावरती धाव संख्या 44 अंकावरती पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 6ची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 मधील शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. त्यामध्ये स्टाईलनं मंदार मैदानाच्या आतमध्ये मॅच फिनिश करतील का? कोलबा टापायचा बॉल अडबा बाटने खेळण्याचा प्रयत्न. बाटच्या टोला बॉल धडला. डीप मधून डीप मिड विकेट वेगानं बॉलचा पाठलाग करतोय. सिंगल पूर्ण दुसऱ्या धावायचा प्रयत्न. तिसऱ्यासाठी देखील बॅटर परतले. तिसरी धाव गरजेचे आहे का हा प्रश्नचिन्ह उभारला होता. अशा वेळेला विकेट किपर चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये. 18 बॉलचा खेळ संपेल. 46 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 4ची आवश्यकता आहे. पाण्याची मागणी केली जाते बघा. या स्पर्धेच्या माध्यमातून नियमावली आखली गेली आहे. या स्पर्धेमध्ये पाण्याची आवश्यकता असताना आपल्या संघातील 12वा खेळाडू हा पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाईल. बघा आपल्या डगआउट मध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तिथूनच आपण पाणी घ्या. चला 4च रनची आवश्यकता. मॅच चालू करून घेऊया. चला ढाटाव संघ आपल्या डगआउट मधूनच पाणी येऊ द्या. अन्यथा मॅच चालू करून घ्या. 4ची आवश्यकता असते. अनुषंगाने आपण मॅचला सुरुवात करतोय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल बॅटची टॉप एज. कॉट बॅन द विकेट. विकेटचं पतंग बॅटर मैदानाच्या बाहेर. गेल्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओम पाहायला मिळालाय. पुढचाच बॉल अप ट्रॅकर त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. फटका मिस टाइम खाली क्षेत्रामध्ये चेंडू प्रस्थान झालाय. सिंगल पूर्ण दुसरा धावायचा देखील प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. या 2च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली आहे. धावफलकावरती धावा 48 अंकावरती पाहायला मिळाल्या. जिंकण्यासाठी अजून देखील 2 धावेची आवश्यकता आहे. 2 धावा जिंकण्यासाठी 50 धावांचा पाठलाग अगदी यशस्वीरित्या करत असताना संघ रॅम्बो फायटर्स पाहायला मिळाला. सुरुवात दमदार राहिली होती. अप्रतिम फटका लाजवाब स्ट्रोक
ताकद नजाकत पाहायला मिळाली, परंतु फिल्डर आहेत नितेश मुंडे बॉलचा खाली, चुकी होणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतंग. नो बॉल 2 आवश्यकता आहे. दक्ष बॉलिंग ट्रॅक वरती आहे. दक्षने चांगली गोलंदाजी केली आहे. 3 बॉल मध्ये 2 विकेट मिळवल्या. फुल टॉस बॉल दिशा दिली, हलक्या हाताने स्टेअर करत असताना बॅटर पाहायला मिळालं. सिंगल घेतली आहे. मॅच इथून मात्र बरोबरी सुटत असताना पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक नियमावली पाहायला मिळाली आहे. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोवे कोलाड क्रिकेट असोसिएशनचा मानाचा सन्मानाची अभिमानाची स्पर्धा गोवे कोलाड प्रीमियर लीग 2026 भव्य पर्व. सिंगल घेतल्या, मॅच फिनिश. मॅच जिंकले टीम